चला आता जेवायला बसणार होते पण सुचलं म्हणून मग आता एक समोर काहीतरी दिसलं की आपण काम करतोच ना बायका. आपण जेवण राहिलं बाजूला. माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे फोडणी तयार आहे. कालच केली होती मी ही फोडणी. टिकते का? हो टिकते. 10-10 दिवस अशी केलेली फोडणी टिकते. माझ्याकडे इथे पातळ पोहे आहेत, तर मी आता पातळ पोहे लावून ठेवणार आहे. तर आता यामध्ये आधी आपण हे पातळ पोहे घालूया. खाली मी अशी प्लेट घेतलेली आहे. जे पोहे आधी आपण यामधून चाळून घेऊया. आता हे गार्डनमध्ये येऊनच मी असं चाळणार आहे. म्हणजे ह्याचं जे पीठ असतं हे झाडातच पडतं. चला आता हे पोहे मी या बरणीत घालणार आहे. मला लागणार आहे मेथकूट, मीठ, साखर, तयार फोडणी आणि मिरचीची पावडर. चला आता ही साखर चवीला, थोडं मेथकूट चवीला, थोडं मीठ आपल्या पद्धतीने. आपल्याला किती हवं तेवढं मीठ घालायचं आणि ही थोडीशी मिरचीची पावडर. बस चवीपुरती, कुठे जास्त घालायची. आणि आता ही फोडणी सगळी याच्यात टाकू. ह्या डब्यातच ही फोडणी मी अशीच टाकते आहे. हे काही गरम वगैरे करायचं नाही आहे. असंच झटपट पोहे, झटपट सगळं. आता हे सर्व मिश्रण असं हलवायचं की आपले पोहे तयार झाले. आणि हे उद्या खायचे बरं का, आज नाही खायचे. म्हणजे उद्या काय होतं, याला हे सगळं तेल व्यवस्थित लागतं आणि उद्या खायचं. चमच्याने जरासं हलवते म्हणजे छान तेल लागेल सगळ्याला. जास्त काही तेल घालायची गरज नाही, जास्त मसाला घालायची गरज नाही, पुन्हा गॅसवर गरम करायची गरज नाही. फोडणी तेवढी तुमची तयार पाहिजे. अगदी कच्चं तेल घातलं तरी चालतं. भाजके शेंगदाणे भाजलेले आणि कच्चं तेल मस्त लागतं. आणि समजा कुठे तुम्हाला जायचं असेल तर हे आणि भडंग दाखवते तुम्हाला. असा भडंग, आज मला एका ठिकाणी जायचं आहे तर असा भडंग हा तयार करून घेतलाय मी अशाच पद्धतीने सेम. आणि हे पोहे आणि खायच्या वेळेला दोन्ही मिक्स करायचं आणि खायचं. खूप छान लागतं, खूप छान, मस्त लागतं. रंग बदललेला आहे छानपैकी. पण उद्या हे खायचं बरं का. जे सगळं तेल पोह्याला लागतं. पिवळे धमक पोहे. असे 2 डबे सोबत घेऊन जायचे. मस्त. असं 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 करा. झाले पिवळे धमक्क झाले पोहे. झालं की छान. असे 2 डबे असले की आपल्याला कुठल्याही प्रवासामध्ये आपलं खातं बसणे. टाइमपास.